नमस्कार मित्रांनो, लिहून ठेवा 2025 साली या 5 राशींचे विवाह होणार. आज आपण पाहणार आहोत सन 2025 मध्ये कोणत्या राशींच्या नशिबाला विवाह योग आहे. 12 पैकी सन 2025 मध्ये फक्त 5 राशी अशा आहेत की त्यांची लग्न नक्की होतील आणि त्यांच्या या हात पिवळे होतील. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे भाग्यवान राशींचे लग्न या वर्षामध्ये 100% होणार आहेत. त्यात 5 राशीविषयी आज आपण पाहणार आहोत. लग्न हे एक अशी गोष्ट आहे की त्याभोवती आपले संपूर्ण आयुष्य जोडले गेले आहे. पण सर्वात मोठी समस्या ही की प्रत्येक जण लग्नासाठी वारंवार प्रयत्न करून सुद्धा अशा लोकांची लग्न कधीच होत नाहीत. प्रयत्न करूनही त्यांचे लग्न होत नाहीत. लग्न करायचे आहे परंतु लग्न ठरत नाही. म्हणून अगोदर हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपण यात यशस्वी होऊ शकतो का. म्हणूनच आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे नवीन वर्ष 2025 हे वर्ष या मध्ये कोणत्या राशींचे लग्न होणार आहे. या राशींमध्ये कोणत्या राशींचे लग्न होणार आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योग नसतो अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले त्यांचे लग्न होत नाही आणि लग्नामध्ये अडथळे येतात. आपण लग्न होणार की नाही यात काही चिंता लावून घेतो. यांचे पालक सुद्धा वारंवार त्यासाठी सक्रिय सहभाग घेतात परंतु तरीसुद्धा त्यांना लग्नामध्ये जमवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. हे सगळं घडत असतं. याचं कारण आपल्या कुंडलीमध्ये जर लग्नाचे योग नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचं लग्न ठरत नाही. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की देवांचे गुरुदेव बृहस्पती गुरूंच्या संक्रमणानुसार गुरु वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गुरु त्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे लग्न सहजपणे जुळतील. जर त्यांनी प्रयत्न केले तर त्यामध्ये ते सहजरित्या यशस्वी सुद्धा होतील. त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आपल्या राशीचक्रातील 12 राशींपैकी या 5 राशी अशा आहेत की या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये बलवान असा विवाह योग तयार होत आहे. त्यामुळे या 5 राशींचे विवाह लागणे यावर्षी सहजपणे होऊ शकते. परंतु उरलेल्या 7 राशी अशा आहेत की त्यांना मात्र यावर्षी लग्न करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील कारण त्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ असा विवाह दिसून येत नाही. पण तरीसुद्धा अशा राशीच्या लोकांनी घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. कारण एका लग्नाचा निर्णय घेतला आणि कुंडली बघितल्यावर आता लग्न जुळतंय असं वाटत असेल तरीसुद्धा त्यामध्ये घाई करणे योग्य नाही. कारण लग्न जरी ठरत असेल तरी ते योग्य ठिकाणी होण्यासुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आयुष्यामध्ये आपण लग्न एकदाच करतो आणि जर चुकीची निवड झाली तर चुकीच्या निवडीमुळे आयुष्यभर पश्चातापही करावा लागतो. म्हणून जरी तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग असला तरी सुद्धा त्यासाठी संपूर्ण मोजून मापून चौकशी करूनच तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. कारण कित्येक वेळा असं होतं की आपल्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू यांच्या काही अडथळे निर्माण होतात. त्यांच्या अडथळ्यांमुळे या गोष्टी सहजरित्या होऊ शकत नाही. तर अशा लोकांच्या कुंडलीमध्ये बलवान असं लग्न योग तयार होत नाही आणि त्यामुळे लग्नाच्या बाबतीत अडथळे येऊ शकतात. मात्र अशा समस्या थोड्या प्रयत्नांनी दूर करता येऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू कमजोर असतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान कसे होतील याकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांकडून हे उपाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे शनी आणि राहू हे कुंडलीतील ग्रह तुमचे बलवान होतील. तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान असेल तर उरलेल्या 7 राशींना सुद्धा लग्नाचा योग नक्की येईल. त्यासाठी तुम्ही या 2 ग्रहांसाठी योग्य म्हणजेच बलवान किंवा मजबूतीसाठी तुम्ही योग्य ते उपाय करणे आवश्यक सुद्धा आहे. सन 2025 मध्ये या राशीच्या कुंडलीमध्ये मजबूत विवाह योग तयार होत आहे आणि ज्या राशींच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह मजबूत स्थानीय असल्याने या राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग जुळून आले आहेत. आणि त्यासाठी सर्वात पहिली भाग्यवान रास म्हणजे ती आहे मेष राशी. होय मित्रांनो, मेष राशीच्या लोकांना या वर्षामध्ये एक उत्तम आणि चांगला असा जीवनसाथी मिळणार आहे. 1 जानेवारी ते 14 मे या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम योग आहे. दुसरी भाग्यशाली रास ती आहे ती वृषभ रास. वृषभ राशीसाठी
ऑक्टोबरपर्यंत ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये विवाहासाठी खूपच मजबूत असा योग असल्याने तुम्ही या कालावधीमध्ये लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केला तरी चालेल. या कालावधीमध्ये तुमचं अवश्य लग्न जमण्याची शक्यता आहे. तुम्हाला अतिशय चांगल्या ठिकाणी विवाहाचा योग येऊ शकतो. त्यानंतर तिसरी रास म्हणजे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये यावर्षी सुद्धा विवाहासाठी उत्तम योग असल्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थळ असल्यास आवश्यक तिथे प्रयत्न केल्यास तुमचे प्रयत्न सहजपणे यशस्वीसुद्धा होणार आहेत. तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होणार आहेत. त्यानंतरची चौथी रास आहे ती कर्क रास. कर्क राशीच्या कुंडलीमध्ये सुद्धा यावर्षी 100% लग्नाची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या नात्यातून विवाहासाठी चांगलं स्थळसुद्धा येणार आहे. तुम्हाला 20 जानेवारी ते 20 एप्रिलपर्यंत तो उत्तम विवाहाचा योग आहे. 20 डिसेंबर. त्यानंतर 5वी रास आहे भाग्यशाली रास, ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या कुंडलीमध्ये मजबूत असा विवाह योग असल्याने तुळ राशीच्या लोकांचे सुद्धा यावर सहजपणे लग्न जुळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या कुंडलीतील विवाह योग हा उत्तम प्रकारे चांगला होणार आहे. योग असल्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही प्रयत्न केला तर विवाहासाठी तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश मिळवू शकता आणि तुमचे लग्नसुद्धा होऊ शकते. हो मित्रांनो, या भाग्यशाली 5 राशी आहेत. त्यामध्ये तुमची रास येत आहे का तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा मित्रांनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.